हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मेड फॉर पॉलिटेक्निक. ऑपरेटिंग सिस्टम हा सब्जेक्ट आपण लास्ट लेक्चर पासून सुरू केलेला आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टमची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट, त्यानंतर मायनर छोटे मोठे फंक्शन्स आणि त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टमचे एक्झाम्पल्स हे पॉइंट्स आपण पाहिले होते. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला इन डिटेल मध्ये त्याचे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन शिकायचे आहेत. तर लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर एक 5 मिनिटांमध्ये आपण कालच्या लेक्चर मध्ये काय शिकलं तेवढंसं रिवाइज करून घेऊयात. ओके, चला लक्ष द्या इकडे. आता काल काय पाहिलं होतं आपण की बाबा ऑपरेटिंग सिस्टम काय आहे की ऑपरेटिंग सिस्टम इज अ ब्रिज विच इज इन बिटवीन. इथं आपण पाहू शकतो ही ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती सेंटर मध्ये आहे. कोणाकोणाच्या मध्ये आहे? युजर, एप्लिकेशन, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. म्हणजे या युजरला हे हार्डवेअर यूज करायचं आहे, पण युजर हे हार्डवेअर डायरेक्टली यूज करू शकत नाही. युजरला एप्लिकेशन सॉफ्टवेअर लागतं या हार्डवेअरला यूज करण्यासाठी, आणि हे एप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला ओएस वरती इन्स्टॉल करावं लागतं. ओके, म्हणजे काही हार्डवेअरला यूज करण्यासाठी एप्लिकेशन सॉफ्टवेअर लागतात, बाकी काही हार्डवेअर असे असतात की ज्याला ऑपरेटिंग सिस्टम डायरेक्टली हँडल करत असते. ओके, प्रत्येक वेळेस आपल्याला एप्लिकेशन सॉफ्टवेअर लागतोच असं नाही. याच्या नावातच आहे बघा एप्लिकेशन सॉफ्टवेअर, त्याचा काहीतरी यूज आहे असा तो सॉफ्टवेअर आहे. कळतंय? जसं फॉर एक्झाम्पल आता मोठे मोठे जे युट्यूबर्स आहेत त्या युट्यूबर्सला त्यांचे व्हिडिओ वगैरे खूप चांगल्या प्रकारे एडिट करावे लागतात. तर व्हिडिओ एडिट वगैरे करण्यासाठी त्याला व्हिडिओ एडिटिंगचे जे ऍप्स आहेत म्हणजे जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर त्यांना परचेस पण करावं लागतात. तर ते सॉफ्टवेअर ते परचेस करतायत कारण त्यांच्या मागे त्यांचं काहीतरी एप्लिकेशन आहे, काहीतरी यूज आहे. कळतंय? एप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काहीतरी यूज असतो त्याचा युजरला, म्हणून युजर ते सॉफ्टवेअर यूज करत असतो. ओके, अँड दॅट एप्लिकेशन सॉफ्टवेअर इज रिलेटेड टू अ हार्डवेअर. एका हार्डवेअरशी ते रिलेटेड राहतं. तर अशा प्रकारे आपली ऑपरेटिंग सिस्टम काय एक ब्रिज आहे. कोणाकोणाच्या मध्ये ब्रिज म्हणून काम करते ते आपण आताच इथे पाहिलेलं आहे. ओके, तर कालचं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण हा पॉइंट पूर्ण डिटेल मध्ये शिकलेला आहे. ओके, चला आता पुढे लक्ष द्या. इथे आपण त्याचे सिंपल फंक्शन्स पाहिले होते. एक 2 मार्काचा आन्सर आला तर तुम्ही हे अशा प्रकारे सिंपल लिहू शकता. बट काळजी करू नका, जसं जसं या युनिट मध्ये आपण पुढे जाऊयात तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम बद्दल ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला सरळ सरळ ते पाठच होऊन जातात. तुम्हाला नंतर हे वाचून हेच लिहावं लागतं वगैरे असं काही त्याच्यामध्ये नाहीये. तुम्हाला त्या गोष्टी पाठच होऊन जातात. त्यानंतर आपण पाहिले होते एक्झाम्पल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. हे पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टमचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो. या व्यतिरिक्त पण खूप सारे ऑपरेटिंग सिस्टम असतात. ठीक आहे, तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहूयात फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, आणि ते पण इन डिटेल मध्ये. ओके, लिस्ट फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम अशा प्रकारे जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे आन्सर लिहावं लागतं, आणि हे फंक्शन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगावेत त्यासाठी एक छोटीशी आपल्याला इथे डायग्राम काढावी लागणार आहे. इथं आपण ड्रॉ करूया आपला इनपुट डिव्हाइस. नंतर इथे असेल आपला CPU, आणि इथेच आपण ड्रॉ करून टाकू आपली ऑपरेटिंग सिस्टम. इकडच्या बाजूला असेल आपला आउटपुट डिव्हाइस. ओके, आणि खालच्या बाजूला मेमरी घेऊया. इथे असणार आपली मेमरी. राईट, झालं. चलो, मेमरी मध्ये पण 2 असतात ते पण लिहून टाकू. एक असते आपली रॅम मेमरी, रॅन्डम ऍक्सेस, आणि दुसरी असते रॉम मेमरी. रॉम मेमरीलाच आपण स्टोरेज असं म्हणत असतो. ठीक आहे, चलो. आता कसं आहे माहिती आहे का, हे जे इथं थिअरॉटिकली फंक्शन लिहिलेले आहेत याचं जे ऑपरेशन आहे हे तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे समजतं. आता ही जी मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ अ कम्प्युटर सिस्टम. मायक्रो प्रोसेसर सब्जेक्ट मध्ये आपण ही शिकलेलं आहे. कम्प्युटर सिस्टमची ही डायग्राम आहे. यामध्ये इनपुट म्हणजे इनपुट डिव्हाइस, आउटपुट म्हणजे आउटपुट डिव्हाइस. ओके, इनपुट डिव्हाइस काय करतो? सिस्टमला इनपुट देतो. सिस्टम काय करतो? आलेल्या इनपुटला प्रोसेस करतो आणि त्या सुटेबल आउटपुट डिव्हाइस वरती ट्रान्सफर करतो. सिंपल एक्झाम्पल कोण असतात इनपुट आउटपुटचे? इनपुट म्हणजे आपला माऊस झाला, कीबोर्ड झाला, कॅमेरा झाला, स्कॅनर झालं. ते शॉपिंग मॉल मध्ये वगैरे बारकोड रीडर असतं प्रोडक्टला बिलिंग करताना, ते बारकोड रीडर झालं. हे सगळे तुमचे इनपुट डिव्हाइस आहेत. आउटपुट डिव्हाइस म्हणजे कोण? मॉनिटर झालं, जसं हा डिस्प्ले आहे. आता हा डिस्प्ले आहे, मॉनिटर आहे, आपलं प्रिंटर आहे, स्पीकर आहे. हे सगळे काय झाले? आउटपुट डिव्हाइस झाले. आणि त्यानंतर आपली ही मेमरी झाली.
ओके, आता हे काम कशा प्रकारे करतं बघा. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट वन, इट ट्रान्सफर द इनपुट फ्रॉम इनपुट डिव्हाइस टू द मेमरी. आता हा एक इनपुट डिव्हाइस आहे, या इनपुट डिव्हाइसला त्याचा काहीतरी इनपुट आहे, तो इनपुट आपल्याला प्रोसेस करून घ्यायचा आहे. तर अगोदर इनपुट डिव्हाइस कडून जी रिक्वेस्ट आहे ती डायरेक्टली तुमच्या ओएस कडे जात नाही. इनपुट डिव्हाइस कडून अगोदर ती जी रिक्वेस्ट आलेली आहे ती काय करते, ओएस मेमरी मध्ये आणून स्टोअर करून टाकते. म्हणजे इथे काय झालं, डेटा इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इनपुट डिव्हाइस टू द मेमरी. डेटा इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इनपुट डिव्हाइस टू द मेमरी. हे पण काम कोणाच्या सुपरविजन अंडर होत असतं, ऑपरेटिंग सिस्टमच्या सुपरविजनच्या अंडरच होत असतं. ओके, त्यानंतर सेकंड, इट ट्रान्सफर इनपुट फ्रॉम मेमरी टू सीपीयू. आता हा इनपुट आलेला आहे, इनपुट आलेला आहे म्हणजे काय हो, इथे एक प्रोसेस आलेली आहे. आता या प्रोसेसला एक्झिक्यूट व्हायचं आहे. म्हणजे हा पेशंट आहे, हा पेशंट एवढा वेळ इथं बाहेर ओपीडी मध्ये बसला होता, डॉक्टरकडे चेकअप साठी आलेला आहे तो. ठीक आहे, तर त्याचा नंबर येईपर्यंत तो मेमरी मध्ये वाट बघत बसणार नाही, तर काय डायरेक्टली आल्या आल्या डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जाऊ शकत नाही ना तो. त्यासाठी आल्यानंतर अगोदर ऑपरेटिंग सिस्टम काय करते, डॉक्टरला भेटू देत नाही, डायरेक्टली त्याला काय करते, इथं मेमरी मध्ये आणून स्टोअर करते. मग जेव्हा त्याची बारी आली, बारी आल्यानंतर मेमरी पासून ते जे इनपुट आहे ते इनपुट कोणाकडे जात आहे, आपल्या सीपीयू कडे जाते. बट ते सीपीयू कडे डायरेक्टली जात नाही, कोणा थ्रू जातं, ओएस थ्रू जातं. म्हणजे मेमरी मधल्या इनपुटला सीपीयू पर्यंत घेऊन जायचं जे काम आहे ते पण काम कोण करत आहे, ऑपरेटिंग सिस्टमच करत आहे. जसं की इथं लिहिलंय, इट ट्रान्सफर इनपुट फ्रॉम मेमरी टू सीपीयू. मेमरी पासून कोणाकडे घेऊन जाणार, ते सीपीयू कडे घेऊन जाणार. थर्ड, इट ट्रान्सफर प्रोसेस्ड डेटा फ्रॉम सीपीयू टू आउटपुट डिव्हाइस. बरोबर आहे, पेशंट आला, सीपीयू म्हणजे आपला डॉक्टर आहे, डॉक्टरने त्याला चेकअप केलं, चेकअप करून त्याला सांगितलं की नाही तुला काही झालं नाही, असं छोटं मोठं व्हायटामिन्सच्या वगैरे तो गोळ्या घे आणि जा बाहेर. आता जा बाहेर म्हणजे सीपीयू ने काय केलं, आलेला इनपुट जो होता त्या इनपुटला प्रोसेस केलं आणि प्रोसेस करून कुठे पाठवून टाकलं, सिस्टमच्या बाहेर पाठवून टाकलं. म्हणजे तो आउटपुट डिव्हाइस कडे गेला. कळतंय, म्हणजे मॉनिटर वरती दिसलं, तुम्ही राईट क्लिक केलं. राईट क्लिक तुम्ही करणार कशाने, माऊसने करणार. तर माऊस कोण आहे, तुमचा इनपुट डिव्हाइस आहे. तुम्ही राईट क्लिक केलं, हे अगोदर कुठं स्टोअर होतं, मेमरी मध्ये. मग तिथून ते ओएस कडे जातं, ओएस सीपीयू ला देते, सीपीयू ते प्रोसेस करतं आणि मग आपल्याला आपल्या मॉनिटर वरती, इथं आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय आहे, आपला मॉनिटर आहे किंवा आपल्या लॅपटॉपचा डिस्प्ले आहे. या मॉनिटर वरती ते राईट क्लिकचा मेनू दिसतो. कळतंय. आता विचार करा की तुम्ही तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरवर माऊसने राईट क्लिक केलं आणि किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला ते राईट क्लिकचा मेनू दिसतो. कळतंय, तेवढ्या वेळामध्ये एवढी प्रोसेस तिथे झालेली आहे. म्हणजे 3 प्रोसेस झाल्या. इनपुट कडून मेमरीकडे आलं, मेमरी कडून सीपीयू कडे गेलं, सीपीयू कडून आउटपुट डिव्हाइस वरती दिसलं. एवढ्या फास्ट या 3 जणांना एकमेकांसोबत सिंक्रोनाइज करून देते, यांना मॅनेज करते, यांच्या इन बिटवीन ब्रिज सारखं काम करते. ते कोण काम करतं, आपली ओएस काम करते. ओके, त्यानंतर नेक्स्ट, इट शोज मेसेजेस. मेसेजेस म्हणजे काय, नोटिफिकेशन्स ऑन द स्क्रीन. आपल्या लॅपटॉप कम्प्युटर मध्ये बघा, इथल्या बाजूने असे छोटेसे इथून वर असे नोटिफिकेशन येतात. विंडोज अपडेट इज अवेलेबल, युअर अँटीव्हायरस प्रोटेक्शन इज डिसेबल्ड. ओके, न्यू वायफाय नेटवर्क अवेलेबल, राईट. तर हे अशा प्रकारे जे छोटे छोटे मेसेजेस वगैरे येतात ते आपले काय असतात, नोटिफिकेशन्स असतात. हे नोटिफिकेशन स्क्रीनवर दाखवण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, ओएसच करत असतं. ठीक आहे. इट विल लोड द ऍप्लिकेशन प्रोग्राम फ्रॉम स्टोरेज इनटू द मेन मेमरी. आता बघा इथं आलं स्टोरेज. ठीक आहे, स्टोरेज म्हणजे आपली रॉम मेमरी. तुम्ही एखादं सॉफ्टवेअर जे आहे ते इंटरनेट वरून डाउनलोड केलं. ठीक आहे, जसं आपण प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करतो ते डायरेक्टली इन्स्टॉल होतं. बट कम्प्युटरमध्ये काही सॉफ्टवेअर जे असतात ते आपल्याला नेटवरून डाउनलोड करून घ्यावं लागतात. मग ते डाउनलोड केले की त्याचं सेटअप असतं, त्याला डबल क्लिक करतो आपण. त्याला डबल क्लिक केले की त्याचं इन्स्टॉलेशन सुरू होत असतं. म्हणजे तुम्ही डाउनलोड केलेलं जे ऍप्लिकेशन आहे ते कुठं आहे, सध्या स्टोरेज मध्ये आहे. ठीक आहे, ते ऍप्लिकेशन काय करतं, हे लोड करतं ऍप्लिकेशन प्रोग्राम. म्हणजे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो आपण. सॉफ्टवेअर आहे कशामध्ये, स्टोरेज मध्ये आहे. त्याला कशावरती आणतोय आपण, मेन मेमरी वरती आणतोय. म्हणजे कशावरती आणतोय आपण त्याला, आपल्या रॅम वरती आणतोय. ओके, आपण जेवढे काही आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहेत हे सगळे जे सॉफ्टवेअर आहेत कशावर असतात, रॉम मेमरीत असतात. आणि जेव्हाही त्याचं काम असतं तर त्या रॉम मेमरीवरच्या सॉफ्टवेअरला रॅम मेमरीवरती, म्हणजे प्रोसेस करण्यासाठी रॅम मेमरी वापरली जाते, त्या रॅम मेमरीवरती घेऊन यायचं जे काम असतं ते काम कोण करत असतं, आपली ओएस करत असतं. त्यानंतर
इट कॉपी और मूव डेटा फ्रॉम वन स्टोरेज डिव्हाइस टू अदर. हे तर खूप इझिली तुम्हाला समजू शकतं. लॅपटॉपचा वगैरे यूज करून आपण 2 पेनड्राईव्ह लावले समजा, ठीक आहे, 2 पेनड्राईव्ह लावले. 2 पेनड्राईव्ह लावले तर आपण किती पद्धतीने डेटा ट्रान्सफर करू शकतो? पहिलं पेनड्राईव्ह 1 टू लॅपटॉप, लॅपटॉप टू पेनड्राईव्ह 1, त्यानंतर पेनड्राईव्ह 2 टू लॅपटॉप, लॅपटॉप टू पेनड्राईव्ह 2, किंवा पेनड्राईव्ह 1 टू पेनड्राईव्ह 2. अशा प्रकारे पण आपल्याला डेटा ट्रान्सफर करता येतो. तर हे सगळं कोणाच्या अंडर, तुम्ही काहीही कुठेही डेटा ट्रान्सफर करा, ते सगळं डेटा ट्रान्सफर कोणाच्या सुपरविजनच्या अंडर होणार? ऑपरेटिंग सिस्टमच्या अंडरच होणार. फ्रॉम वन स्टोरेज डिव्हाइस टू अदर. ठीक आहे, इथं तुम्ही फ्रॉम वन स्टोरेज डिव्हाइस ऑर मेमरी टू अदर असं पण आपण लिहू शकतो, कारण आपण मेमरी टू बाकीच्या डिव्हाइसेस मध्ये पण डेटा ट्रान्सफर करू शकतो. त्यानंतर इट डिस्प्ले एरर मेसेजेस फ्रॉम डिफरंट प्रोसेस. तुम्ही काय करताय बघा, समजा एक व्हिडिओ फाईल आहे, तुम्ही त्या व्हिडिओ फाईलला ओपन केलं, VLC मीडिया प्लेअर किंवा विंडोज मीडिया प्लेअर मध्ये ते व्हिडिओ ओपन झालाय, तुम्ही त्याला तिथं पॉज केलं, त्याला मिनिमाइज केलं, आणि तो व्हिडिओ जिथं तुमचा होता ज्या फोल्डर मध्ये, तिथं जाऊन त्याला तुम्ही डिलीट करून बघा, ते डिलीट होत नाही. ते काय म्हणतं? इट इज युज्ड बाय अनदर ऍप्लिकेशन ऑर प्रोग्राम. कळत आहे? म्हणजे जोपर्यंत तुम्ही तो विंडोज मीडिया प्लेअर किंवा VLC मीडिया प्लेअर क्लोज करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते डिलीट करता येत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही डिलीट कर म्हणताय, तेव्हा तो तुम्हाला काहीतरी एरर मेसेज दाखवतो. स्क्रीनवर येतं ना असं डुडुंकन आवाज येतो एकदम, ठीक आहे, की आपण याला डिलीट करू शकत नाही. त्यानंतर काय? इट एक्झिक्यूट प्रोग्राम अँड युजर इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, प्रोग्राम अँड युजर इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय? प्रोग्रामने जे सांगितलं एखाद्या प्रोग्रामने की हे असं असं कर, ते काम पण कोण करणार? OS करणार. किंवा युजरने जर सांगितलं की राईट क्लिक केलं, युजरने राईट क्लिक केलं म्हणजे युजर काय म्हणतोय? राईट क्लिकचा मेनू स्क्रीनवर दाखव. बरोबर आहे? कुठेतरी मल्टिपल फाईल्स आहेत, तुम्ही माऊसने असं पकडून त्याला ड्रॅग करून त्याला काय करताय? सिलेक्ट करताय. तिथं युजर काय सांगतोय की एवढे एवढे फोटोज वगैरे एवढे फाईल्स आहेत, त्यांना एकत्र सिलेक्ट कर. ठीक आहे, तर युजर आणि प्रोग्राम जे सांगतील त्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करायचं काम कोणाला करावं लागतं? OS ला. बट ऑब्वियस आहे की युजर आणि हे प्रोग्राम्स OS ला ऑर्डर देऊ शकत नाहीत. जो मेन पर्सन आहे तो OSच आहे. कळत आहे? तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन्स द्या, प्रोग्राम कडून इन्स्ट्रक्शन येतील, बट ते एक्झिक्यूट करायचे का नाही करायचे, हे केल्यानंतर जर काही ऍडव्हर्स इफेक्ट होणार असेल तर OS त्याला एक्झिक्यूट करत नाही. ओके, त्यानंतर इट प्रोटेक्ट स्टोरेज डिव्हाइसेस. स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे रॉम मेमरी, बाहेरून लावलेले पेन ड्राईव्ह किंवा आपली हार्ड डिस्क वगैरे वगैरे, यांना ती प्रोटेक्ट करते. कशापासून? ओव्हर रायटिंग पासून प्रोटेक्ट करत असते. त्यानंतर इट ऑब्टेन डिटेल ऑफ फाइल्स अँड देअर डिरेक्टरीज. डिरेक्टरीज म्हणजे लोकेशन, पाथ, जिथे ती फाईल तुमची स्टोअर केलेली असते ते माहिती असतं तुमच्या OS ला, कुठे कोणती फाईल स्टोअर केलेली आहे. ठीक आहे, तर त्याचे सगळे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स पण आपल्या OS कडे प्रेझेंट असतात. तुम्ही एखादी फाईल आहे, इकडून फाईल कट केली, दुसरीकडे नेऊन पेस्ट केली, तर ते त्याच्या डिरेक्टरीमध्ये म्हणजे त्यांच्या डायरीमध्ये काय करतं? ते अपडेट करून ठेवतं. ओके, त्यानंतर इट प्रोटेक्ट. काय काय प्रोटेक्ट करते? युजरचा डेटा, म्हणजे आपल्या लॅपटॉप कम्प्युटरमध्ये आपण जे काही स्टोअर करून ठेवलंय ते. त्यानंतर प्रोग्राम्स म्हणजे सॉफ्टवेअर जे इन्स्टॉल वगैरे केलेले आहेत आणि जे सिस्टमचे सॉफ्टवेअर आहेत, अँड अदर फाईल्स, दुसऱ्या काही फाईल्स असतील, या सगळ्यांना ती प्रोटेक्ट करते. कोणापासून प्रोटेक्ट करते? अनऑथोराइज्ड युजर्स पासून प्रोटेक्ट करते. अनऑथोराइज्ड युजर म्हणजे काय? लास्ट सेमिस्टरला ज्यांनी INS सब्जेक्ट शिकलेला आहे, INS, ठीक आहे, आपल्याकडे त्यांना पक्का माहित आहे की या अनऑथोराइज्ड युजर्सला आपण सरळ सरळ काय म्हणत असतो? चोर म्हणतो, चोर. ठीक आहे, ज्या पर्सनला ऍक्सेस नाही बट तो त्या सिस्टमला ऍक्सेस करण्याचा ट्राय करत असतो, त्याला काय म्हणतात? अनऑथोराइज्ड युजर. ओके, नेक्स्ट इट कंट्रोल इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. हे जे काही इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आपण सिस्टम मध्ये जोडलेले आहेत, ठीक आहे, हे जोडलेले राहतात. बरं, आपण इथे ॲरो दाखवलेच नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल हवेमध्येच आहेत का? नाही, हे कनेक्टेड असतात ना. माऊस ची वायर कुठे कनेक्ट करतो आपण? CPU ला. मॉनिटरची वायर पण कुठे कनेक्ट करतो आपण? CPU ला. हे कनेक्टेड असतात. ओके, तर हे अशा प्रकारे इट कंट्रोल इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. जे इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस आपल्या सिस्टम मध्ये आहेत त्यांना पण कंट्रोल करण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं? आपलं ऑपरेटिंग सिस्टम करत असते. ओके, तर हे अशा प्रकारे आपले ऑपरेटिंग सिस्टमचे फंक्शन्स आहेत.
ठीक आहे. याचं आणखीन एक अल्टरनेट आन्सर आहे, ज्या आन्सर मध्ये आपल्याला प्रोसेस मॅनेजमेंट रिलेटेड काय फंक्शन आहेत ते दिलेले आहेत, फाईल मॅनेजमेंट रिलेटेड काय आहेत, मेमरी मॅनेजमेंट रिलेटेड काय आहेत, असं एक एक हेडिंग आहे. त्या हेडिंगच्या अंडर एक फंक्शन दिलेलं आहे. इथे हे जे फंक्शन्स दिलेले आहेत हे फंक्शन्स मी तुम्हाला एक ब्रॉड आयडिया दिला की ओएस एवढी कामं करत असतं. ओके, आता जे त्या हेडिंग आणि त्याच्या अंडर दिलेले फंक्शन्स असतील ते पण काही याच्यापेक्षा वेगळे राहत नाहीत. ऍट द एंड सगळ्यांचा अर्थ जो आहे तो सेमच येत असतो. ठीक आहे, जस्ट फॉर द रेफरन्स पर्पज म्हणून तुम्हाला हे जे फंक्शन्स आहेत या फंक्शन्सचं आणखीन एक आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. क्लिअर? तर आज आपण हे फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम शिकलेले आहेत. जर याच्यामध्ये काही डाऊट वगैरे असेल, जर काही कळत नसेल तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. राईट. आता जो नेक्स्ट लेक्चर आहे त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण कंटिन्यू करूया. ओके, चलो, थँक्यू, कीप स्टडिंग.